आव्हानात्मक तपास करत पन्हाळा पोलिसांनी एका खुनाचा छडा लावत चौघांना अटक केली आहे। शाहूवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली। 22 जानेवारीला पन्हाळा तालुक्यातील कणेरी गावच्या हद्दीत आंबुभाळ नावाच्या डोंगर परिसरात एका अनोळखी पुरुषाचा अर्धवट सडलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता। पन्हाळा पोलिसांसमोर या मृतदेहाची ओळख पटवण्यासह गुन्ह्याचा छडा लावण्याचं आव्हान होतं, परंतु पन्हाळा पोलिसांनी मृत व्यक्तीच्या अंगावरील पॅन्टच्या खिशात पुसटचा मोबाईल क्रमांक लिहिलेली एक चिठ्ठी पन्हाळा पोलिसांच्या मदतीला आली। या चिठ्ठीच्या आधारे तपास करत पन्हाळा पोलीस खेबवडे इथला सागर बंडगर आणि महे इथला शुभम मेटकर यांच्यापर्यंत पोहोचले। पोलीस तपासात मयत व्यक्तीचं नाव प्रशांत कसबले असल्याचं निष्पन्न झालं। मूळचा चंदगड तालुक्यातील प्रशांत मजुरीसाठी कोल्हापुरात आला होता। तो सुरुवातीला सागर बंडगर याच्याकडं बकरी चारण्याचं काम करत होता। नंतर तो शुभम मेटकरकडं कामासाठी गेला। तिथं 2 दिवस काम केल्यानंतर तो पळून गेला। शुभम मेटकरनं त्याला कोल्हापुरातून शोधून आणलं। काम सोडून पळून का गेलास असा जाब विचारत सागर आणि शुभम या दोघांनी त्याला बेदम मारहाण केली। त्यामध्ये प्रशांत जखमी झाला। तशाच अवस्थेत सागर आणि शुभम यांनी त्याला आडूर इथल्या कृष्णात आणि गोरख धनगर यांच्याकडे कामासाठी पाठवलं, परंतु मारहाणीत जखमी झाल्यानंतर कोणतेही उपचार न झाल्यानं प्रशांतचा मृत्यू झाला। कृष्णात आणि गोरख यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं प्रशांतचा मृतदेह कणेरी इथल्या जंगलात फेकून दिला। पन्हाळा पोलिसांनी चाणाक्षपणे तपास करत प्रशांतला मारहाण करणारे सागर बंडगर, शुभम मेटकर आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणारे कृष्णात आणि गोरख धनगर या चौघांना अटक केली असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार यांनी सांगितलं। पन्हाळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय बोंबले यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कोंडू भैरी, पोलीस हवालदार समीर मुल्ला, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष वायदंडे, रवींद्र कांबळे यांनी आव्हानात्मक तपास करत खुनाचा छडा लावत 4 संशयितांना अटक करण्यात यश मिळवलंय।